नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या विरोधात निवडणुका लढताना अजित पवार दिसत आहे. आता येणाऱ्या 16 जानेवारी 2026 रोजी या नव्या राजकीय समीकरणांचा नक्की फायदा कोणाला होईल आणि फटका कोणाला बसेल हे स्पष्ट होईल. आता नुकतंच खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की सध्या राज्यात जे काही सुरू आहे ते यापूर्वी कधीही बघितले नाही. अजित पवारांवर भाजपाकडून होणाऱ्या टीकेविषयी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की भाजपा अजित पवारांवर टीका एकीकडे करत आहे तर दुसरीकडे सोबत काम करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आत्मचिंतन केले पाहिजे. ते जेव्हा आरोप करतात त्यामध्ये खरंच तथ्य असते की नाही. अजित पवारांनी केलेल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील या विधानावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की मी अजित पवारांनी नेमकं काय विधान केलं हे ऐकलं नाही. त्यांनी काय म्हटलं हे ऐकल्यावरच मी बोलू शकते. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं की सध्या आम्ही फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठीच एकत्र लढत आहोत. बाकी राज्यातही प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या तेथील परिस्थितीनुसार लढत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये नक्की कोण कोणासोबत आहे याचा हिशोब खरंच कळत नाही. आमच्या कुटुंबामध्ये कधीच अंतर आले नव्हते. त्यामुळे आमचे कौटुंबिक संबंध आहे तसेच राहिले. आमचे राजकीय मतभेद कालही होते आणि आजही आहेत. ते पुढे कसे राहतील याच्याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते असे अजित पवारांसोबत एकत्र येण्याच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता खरंच शरद पवार आणि अजित पवार हे पक्ष एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.